हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय डबल इंटिग्रल जे आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे ओव्हर अ सर्कल. ओके, सर्कलचं इक्वेशन आहे x² + y² = 1 आणि तुम्हाला सर्कलच्या पॉझिटिव्ह क्वाड्रंटवरती ते इंटिग्रल इव्हॅल्युएट करायचं आहे. म्हणजे आधी आपल्याला ते सर्कल ड्रॉ करावं लागेल. क्लिअरली x² + y² = 1 इज अ स्टँडर्ड सर्कल. ओके, सेंटर्ड ॲट ओरिजिन. बरोबर. तर त्याचा ग्राफ इट विल लुक लाईक दिस. Okay, this is the circle and the positive quadrant is this. Okay, this shaded region. Okay, now we have to integrate this double integral x² y² dx dy over this positive shaded quadrant of the circle x² + y² = 1. ठीक आहे, एक वर्टिकल स्ट्रिप घेऊयात आपण. इथं हॉरिझॉन्टल वर्टिकल कशीही स्ट्रिप घेतली तरी चालणार आहे. ठीक आहे. सो ही जी येलो हायलायटरने स्ट्रिप घेतलेली आहे, लेट इट बी व्हर्टिकल स्ट्रिप. ओके, तर या व्हर्टिकल स्ट्रिपचा लोअर एंड जो आहे तो कशावरती आहे? लोअर एंड एक्स ॲक्सिसवरती. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस? y = 0. ओके, सो लोअर एंड लोअर लिमिट ऑफ y इज 0. अप्पर लिमिटसाठी काय करावं लागेल? अप्पर लिमिटसाठी त्याचं अप्पर एंड कुठे आहे ते बघावं लागेल व्हर्टिकल स्ट्रिपचं. तर तो त्या सर्कलच्या आर्कवरती आहे. बरोबर, सर्कलवरती तो लाय होतो. ही स्ट्रिप तुम्ही थोडीशी पुढं मागं केली की तुम्हाला चेक करायचं की लोअर एंड कुठं फिक्स्ड राहतो आहे आणि अप्पर एंड कुठं फिक्स्ड राहतो आहे. बरोबर. सो अप्पर एंड फिक्स्ड राहतो आहे का? नाही, अप्पर एंडची व्हॅल्यू आर्कवरती व्हॅरी होती. सो ती व्हॅरी होती प्रॉपरली. पण लोअर एंड जो आहे तो y = 0 या लाईनवरती आहे. म्हणजे लोअर लिमिटची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंटची. ठीक आहे. सो लेट द इंटिग्रल I = डबल इंटिग्रल x² y² dx dy. नाउ लिमिट्स फॉर y 0 > y > व्हर्टिकल स्ट्रिप घेतलेली आहे म्हणून आधी आपल्याला yचे लिमिट्स कन्सिडर करावे लागतील आणि ते कशावरून मिळतील? तर एंड पॉईंट्स ऑफ द स्ट्रिप. ओके, लोअर एंड 0ला आहे म्हणून वायचं लोअर लिमिटची व्हॅल्यू 0. अप्पर एंड जो आहे तो आर्कवरती आहे. मग तुम्हाला x² + y² = 1 या इक्वेशनवरून वायची व्हॅल्यू डिटरमाइन करावी लागेल. बरोबर. सो त्यासाठी काय करता येईल? चेकिंग y² ऑन राईट साईड यू विल गेट x² ऑन राईट साईड यू विल गेट y² = 1 - x². सो व्हॉट इज y? It is √1 - x². We have to take this root positive. Why? कारण या आर्कवरती या पॉझिटिव्ह क्वाड्रंटमध्ये दोघं x आणि y पॉझिटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह रूट तुम्हाला कन्सिडर करायचं. सो व्हॉट विल बी द लिमिट्स? लिमिट्स विल बी फॉर y द लिमिट्स विल बी 0 to √1 - x². व्हॉट विल बी द लोएस्ट व्हॅल्यू ऑफ x? एक्सची लोएस्ट व्हॅल्यू काय आहे? लेफ्ट साईडला बघायचं. मॅक्सिमम तुम्ही लेफ्ट साईडला कुठपर्यंत रीच करू शकता? तर वाय ॲक्सिसपर्यंत रीच करू शकता ना. त्याच्या क्रॉस करू शकता का वाय ॲक्सिसला? नो. म्हणजे वाय ॲक्सिसवरती तुमच्या एक्सची व्हॅल्यू काय आहे? ती असेल तुमच्या एक्सची लोअर लिमिटची व्हॅल्यू. सो लोअर लिमिटची व्हॅल्यू काय आली? 0. सो 0 > x = अप्पर व्हॅल्यू. ओके, मॅक्सिमम तो कुठपर्यंत जातो आहे? या पॉईंटपर्यंत. बरोबर. या पॉईंटला क्रॉस करेल का तो? एक्स नाही करणार. मग हा पॉईंट कुठला आहे? 1 0. बरोबर. इंटरसेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस अँड द सर्कल. सो तिथं वायची व्हॅल्यू 0 टाकली की ऑटोमॅटिक तुम्हाला एक्स काय मिळून जाईल? 1 मिळून जाईल. सो दीज आर द लिमिट्स फॉर एक्स. सो 0 to 1. ओके, x² y². आता आधी विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करणार आहे आपण म्हणून आधी dy लिहायचं आणि मग dx, कारण आपण व्हर्टिकल स्ट्रिप घेतली. बरोबर. सो इट इज = 0 to 1 0 to 1. x² y² मध्ये विथ रिस्पेक्ट टू वाय जेव्हा तुम्ही इंटिग्रेट करताय तेव्हा तुमचा एक्स जो आहे तो कॉन्स्टंट आहे म्हणजे x² कॉन्स्टंट झाला. ओके, सो x² × y³ / 3. ओके, लिमिट्स 0 to √1 - x² dx. ओके, सो इट इज = 0 to 1 x² × y³. वायची व्हॅल्यू आहे √1 - x². सो √1 - x² म्हणजे काय? 1 - x² raised to
1/2. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 1/2 रेज टू 3, कारण वाय क्यूब आहे ना इथं, बरोबर, डिवायडेड बाय 3 dx. सो इट इज इक्वल टू 0 to 1 एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 1 मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 3/2 डिवायडेड बाय 3 dx. सो इट इज इक्वल टू 0 to 1 एक्स स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, किंवा मग आधी 1 मायनस एक्स स्क्वेअर रेज टू 3/2ला थोडंसं आपण रूटमध्येच कन्सिडर करूयात, जेणेकरून आपल्याला क्यूब करता येईल त्याचं. ओके सो मल्टिप्लाय करायच्या ऐवजी इथं तुम्ही सबस्टिट्यूशन जर वापरलं तर तुम्हाला अजून सोपं जाईल. ओके, सबस्टिट्यूशनसाठी काय करायचं आहे, तर एक्स स्क्वेअर जो आहे त्याला टी यूज करायचा. ठीक आहे, सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी इम्प्लाइज 2x dx is equal to dt, which implies that dx is equal to dt by 2x, which implies that it is equal to dt by 2 times root of t. Okay, so now using this substitution we will also find out the values of limits for t. x चे लिमिट्स आहेत 0 to 1, t चे काय असतील, या इक्वेशनमध्ये x ची व्हॅल्यू 0 टाका, t काय मिळेल 0, x ची व्हॅल्यू 1 टाका, t काय मिळेल 1. ओके, सो x is varying from 0 to 1 and t is also varying from 0 to 1. So what is the integral I? It is 0 to 1 x स्क्वेअरच्या ऐवजी आता t टाकायचं, बरोबर. सो t टाइम्स 1 मायनस एक्स स्क्वेअरच्या ऐवजी 1 मायनस टी टाकायचं. ओके, रेज टू 3/2. ओके, dxच्या ऐवजी डिवायडेड बाय 3 ॲज इट इज. तो 1/3 कॉन्स्टंट आहे, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर जरी घेतलं, हा 1/3. ओके, त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या कारण तो कॉन्स्टंट आहे. dxची व्हॅल्यू, व्हॉट इज युअर dx? dx is dt by 2 root t, dt by 2 root t. Okay, so 1/2 is also constant, take it outside. So 1/3 into 1/2 is 1/6. 0 to 1 t into root t डिनॉमिनेटरमध्ये, बरोबर. हा जो रूट टी डिनॉमिनेटरमध्ये त्याला न्यूमरेटरमध्ये घ्या. ओके, रूट जो आहे 1/2 रेज टू त्याला निगेटिव्ह करायचं. सो काय होईल, t रेज टू -1/2 इंटू 1 मायनस t रेज टू 3/2 dt. ओके, सो इट इज इक्वल टू 1/6 0 to 1 t इंटू t रेज टू -1/2 t रेज टू +1/2 इंटू 1 मायनस t रेज टू 3/2. So this is looking like beta function. Okay, so you can use the formula for beta function here. So 1/6 beta of t raised to something plus 1 करावं लागतं, बरोबर. So 1/2 plus 1 comma 3/2 plus 1. So finally it is 1/6 beta of 3/2 comma 5/2. Okay, converting this into gamma, you will get gamma of 3/2 into gamma of 5/2 divided by gamma of addition of both 3/2 and 5/2. Okay, so it is equal to 1/6. Gamma of 3/2 is, you can write 3/2 as 1/2 plus 1. Okay, similarly you can write 5/2 as 3/2 plus 1. Okay, and you can use the formulae, the properties of gamma function. Divided by gamma of 3/2 plus 5/2 is gamma of 8/2. 8/2 means 4. So gamma of 4. Okay, so 1/6 into, you can use the property of gamma function. Gamma of n plus 1 is equal to n times gamma n. So या केसमध्ये n ची व्हॅल्यू काय आहे 1/2.
ओके, आणि या केसमध्ये 3/2. सो इट इज 1/2 टाइम्स gamma of 1/2 into 3/2 times gamma of 3/2. Okay, gamma of 4 is 3 factorial by the property gamma of n is equal to n minus 1 factorial. Okay, so it is equal to 1/6 into 1/2 is 1/12. Gamma of 1/2 is root pi, and again 3/2 into gamma of 3/2 is again gamma of 1/2 plus 1. Okay, use the same property we just have used in the previous step. So 1/12 into 3/2 into 1/6, सगळे कॉन्स्टंट्स एकत्र गेले. रूट पाय इंटू 1/2 plus 1, gamma of 1/2 plus 1 is 1/2 times 1/2 times gamma of 1/2, which is root pi. Okay, so it is equal to 1/12. So finally 3 1s are 3, 3 2s are 6. Okay, 12 4s are 48. So 1/48 into root pi into 1/2 into root pi. Okay, so root pi into root pi is pi, and 1/48 into 2 is 1/96. Okay, so pi by 96 is the answer. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.